सातारा जिल्हा परिषदच्या काल झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षाच्या निवडीनंतर बरंच काही ज्यांना याच्यामध्ये यश आलं नाही त्यांनी सगळे पालकमंत्री असतील बरेच आमच्यावर आणि भाजपवर आरोप केलेत की आम्ही दंडेलशाही केली, लोकशाहीचा खून झाला वगैरे वगैरे बरंच काही त्यांनी हे केलंय. मला आपल्याला सर्वांना आणि आपल्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वच लोकांना पण आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पूर्ण लोकशाही पाळून लोकशाही पद्धतीनं या निवडणुकीला सामोरं गेलो. आमचे काल जिल्हा परिषदमध्ये ज्या वेळेला सभागृहामध्ये आमचे सदस्य गेले त्यावेळेला आमचे भारतीय जनता पार्टीच्या बाजूनं 32 आमचे सदस्य होते. 32 सदस्य आमचे सभागृहामध्ये गेले. सर्वजण स्वतः गेलेत. त्यात कुणीही मी त्यांच्या मागं होतो का जयाभाऊ मागं होते का असं अजिबात नाही. सगळे त्यांचे ते गाडीतनं येऊन त्यांचे ते सगळे गेले. दुसरं म्हणजे जे आमच्या विचाराचे काही सदस्य खरं म्हणजे या समोरच्यांनी त्यांना गेले 5-6 दिवस दबावाखाली ठेवलं होतं. अशा आमच्या विचाराच्या या सदस्यांनी सभागृहात गेल्यानंतर भारतीय जनता पार्टीकडनं मतदान केलं. ते त्यांनी त्यांच्या पूर्ण विचारानं आणि पूर्ण यानं केलेलं आहे. त्याच्यामध्ये कुणालाही म्हणजे भीती घालण्याचा दबाव वगैरे आणि असा कुठलाही प्रकार भारतीय जनता पार्टी का आम्हा कुणाकडनंही केला गेलेला नाही. अजून एक विषय जे सारखं हे केलं जातं की आता पण आपण थोडं अनौपचारिक बोलत होतो की जी तक्रारसुद्धा किडनॅपिंगची जी काही दाखल झाली त्यामध्ये आमचा भाजपचा कुठलाही तक्रारदार नाही आहे. त्या सदस्यांच्या घरातल्यांनीच तक्रार दाखल केली, मुलांनी स्वतःच्या म्हणजे जे सदस्य होते त्यांच्या चिरंजीवांनीच तक्रार दाखल केली आहे आणि त्यांनीच नावं दिली आणि पोलिसांनी आलेल्या तक्रारीप्रमाणे कार्यवाही केली आहे. ह्यात पोलिसांचं पण काय चुकलं किंवा पोलिसांनी मग असं समजायचं का की तक्रारी तरी पोलिसांनी गप्पच बसायला पाहिजे होतं. पोलिसांना जे योग्य वाटलं आलेल्या तक्रारीनं आणि ह्यानं निवडणुकीच्या ह्यानं म्हणा किंवा निवडणूक आहे अशा पद्धतीनं जर कुणाला किडनॅप करून नेलं अशी तक्रार द्या तर त्यांनी ती कार्यवाही केलेली आहे. त्यामुळं मगाशी जे मी म्हणले की भारतीय जनता पार्टी अयशस्वी झाली, हरली की लोकशाही जिंकली आणि आम्ही भाजप जिंकली की मात्र आम्ही दंडेलशाही केली. ते बाकीचे झाले इतर पक्ष निवडून आले की भाजप म्हणजे ते मशीन चांगलं आणि भाजपचे सगळे निवडून आले की मग मात्र मशीन हे असा जो एक भाजपवर हे केला जातोय त्यामध्ये नाही. काल पूर्ण लोकशाही पद्धतीनं आणि जे जिल्ह्यातील ह्यांची अपेक्षा होती. आज आमचे 27 सदस्य म्हणजे 28 आमचे रामभाऊ वेताळ्यांच्या पण मंडळी त्या आमच्याच 28 आमचे सदस्य होते आणि जे मित्रपक्ष आमच्याबरोबर यायची ज्यांना इच्छा होती ते आमच्याबरोबर आले, आमच्या विचाराचे आले आणि 33 मतं आम्हाला मिळून आमच्या जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आमचे निवडून आले. हे कालच्या ह्याच्यातले आहे. आता ज्यांना त्यांची लोक सांभाळता आली नाहीत किंवा ज्यांच्यावर त्यांच्यात सभासदांचा किंवा सदस्यांचा विश्वास नव्हता काय जे काय असत तर त्यांनी बघावा. आम्ही काय त्याच्यामध्ये कुठेही जाऊन कोणालाही करून आलं नाही किंवा काही वेगळं आम्ही तिथं केलं नाही. त्यामुळे दंडेलशाही आम्ही खून केला लोकशाहीचा वगैरे वगैरे हे साफ खोटे आरोप जिल्हा भाजपच्या सर्व आमच्या पदाधिकारी म्हणून आम्ही जिल्ह्यातले सगळे आमच्यावर केले जातात. ह्यात काही तथ्य नाही. तुम्ही महाराज हे सगळं दोन्ही मंत्र्यांकडनं सांगण्यात आलं नाही. विधानसभेत हा प्रश्न उपस्थित करणार आहे आम्ही की आमच्यावर या पद्धतीनं हल्ला करून किंवा या त्रास देऊन आमच्याकडनं ही सत्ता घेण्यात आली. नाही आमच्या शेवटी पोलीस स्टेशन कोर्ट आणि जे जे मार्ग काय म्हणजे हे ते मार्ग सगळ्यांनाच खुले आहेत. ते काय कुणी कोणाचे ते मार्ग बंद करू शकत नाही. जिथं तर तो कुठं जायचं काय करायचं हा काय दाद विचारायची किंवा मागायची तो त्यांचा विषय. पण हल्ला एकतर आम्ही कुठं हल्ला केलेला नाही पहिली गोष्ट.
जे काही मी परत सांगतो की पोलिसांची कार्यवाही जी झाली आहे ती पोलिसांनी आलेल्या गुन्ह्याच्या ह्याच्यावर कार्यवाही केलेली आहे. आम्ही काय पोलिसांचे कपडे घालून काय आम्ही जाऊन तिथं काय पकडापकड किंवा त्यांची दांडकी घेऊन काय आम्ही तिथं जाऊन बसलो नव्हतो. पोलिसांनी हे केलेलं आहे, पोलिसांनी कार्यवाही केली. पोलिसांच्या कार्यवाहीमध्ये आता खरं म्हणजे ज्यांनी आता जे लोकप्रतिनिधी आहेत किंवा मंत्री आहेत जे आता आम्हालाही करतात त्यांनी पोलिसांच्या कार्यवाहीमध्ये म्हणजे खरं म्हणजे मग त्यांनी त्यात आडवं पडायला नाही पाहिजे होतं. पोलिसांनी काय असेल ते रितसर जे असेल कार्यवाही करून निर्णय घेतला असता. त्यांनी तरी पोलिसांची कार्यवाही गुन्हेगारांना लपवण्यासाठी किंवा त्यांना हे करण्यासाठी का पडावं. आम्ही हल्ला करायला किंवा आम्ही काही तिथं कुठं जाऊन हे केलं नाही. त्यांचं जे झालं ते पोलिसांच्या कार्यवाहीत त्यांचं जे झालेला विषय आहे. त्यामुळे त्याच्याशी आमचा भाजप म्हणून आमचा काहीच संबंध नाही. पोलिसांच्यावरती वरून दबाव होता आणि भाजपचे घडी असलेले पोलीस वागलेत असं शंभूराज देसाईंचा आरोप आहे. आता असं कसं म्हणू शकतो आपण. आता वरून दबाव किंवा कुठून दबाव वगैरे कुठनं जाईल. आता ह्या गोष्टी बोलायला ठीक आहेत. आता ह्याला अर्थ काय ह्या बोलण्याला वरून दबावाला. तर तुम्ही आता शंभूराजे तर पालकमंत्री आहेत, जिल्ह्याचे प्रमुख आहेत. ते उलट दबाव असला तर त्यांचाच असला पाहिजे सगळ्यांवर. आम्ही तर काय आत्ता मंत्री झालो. मी काय जयाभाऊ आम्ही दोघं एकाच वेळेला मंत्री झालो. आम्ही नवीन नाही. ते पूर्वी किती आता मागची टर्म झाली, आत्ताची टर्म झाली. हो, गृह खातं सांभाळले. आता आमचा वरून कुठनं आता असला तर दबाव तर पालकमंत्र्यांचाच असला पाहिजे. मुख्यमंत्री भाजपचे आहे. पण मुख्यमंत्र्यांनी या निवडणुकीत लक्ष कुठं घातलेलंच नाहीये. तुम्ही बघा कधी त्यांनी ही निवडणूक अगदी फोन झाल्यानंतर हालचाल सुरू झाली की तुम्ही काही करा पण अध्यक्ष बनवा असा कधी फोन कधी झाला, कुणाला झाला, न कुठला. मग ते एकदा सगळं तरी मग असं मोगम बोलण्याचा अर्थ नाही ना. फोन झाला आणि मग हे झालं आणि मग ते झालं. तुमच्या फोनवर आलं काय? गेल्या 10 वर्षातली पोलिसांना जी वागणूक मिळाली त्याची भडास निघाल्याची चर्चा आहे. आता ही आमचा विषय आहे का हा. आता हे कुणी वागणूक दिली, काय दिली आणि कोणाच्या ते समजा हे जर चर्चा खरी असली तर हा ज्वालामुखी कुणाच्या हात होता, आम्ही पेटवला का काय केलं. तुम्ही पालकमंत्री पहिल्यांदा पोलिसांसमोर हातबल झाल्याचं पाहायला मिळालं त्याला. हे बघा आम्हाला आता पालकमंत्र्यांचं आणि पोलिसांचं काय प्रेम आहे आम्हाला माहीत नाही. आम्ही काय त्या ह्याच्यामध्ये कुठेही मध्ये नव्हतो. पोलिसांची जी कार्यवाही मी परत सांगतोय, जो गुन्हा दाखल झाला त्याच्यावरनं जी होती ते होतं. आता त्यांचा आमचा विषय एवढाच आहे की आम्ही पूर्ण लोकशाही पद्धतीनं या निवडणुकीला सामोरे गेलो. आम्ही जातानाच आमचे सगळे मिळून 32 जणं होती आणि दुसरे जे आमच्याच विचाराचा एक जण ह्यांनी खरं म्हणजे डांबून ठेवला होता, ताब्यात ठेवला होता. त्यानं आत गेल्यानंतर नाव वेळ आल्यावर सांगेन ना कोणी आम्हाला मतदान दिलं. आणि तुम्हाला नाव माहीतच आहे की काय सांगायचं. तर आम्हाला आज गेल्यानंतर ज्याला आमच्या डांबून त्याने आम्हाला एक मतदान आम्हाला, त्यामुळे आम्ही 33 कुठं राडा घडला नाही अजिबात नाही. नाही ते कुठं नाही काहीच नाही घडलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.